आज माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना मी भेटायला आलेलो आहे। आता हे सगळे विद्यार्थी अतिशय नशीबवान आहेत। चांगली इमारत या ठिकाणी उभी आहे आणि त्यांना चांगल्या सोयीसुविधाही आहेत। मी या शाळेचा विद्यार्थी आहे, शाळा क्रमांक 23। मला आता महापौरांनी पण सांगितलं तेही या शाळेत शिकलेले आहेत। बघा, या शाळेत शिकलेला महापौरही होतो आणि राज्याचा मी मुख्यमंत्री झालो, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, राज्याचा विरोधी पक्षनेताही झालो। मोठी मोठी जी व्यक्तिमत्व झाली, आपल्या देशाचे पंतप्रधान देखील महापालिकेच्या शाळेत शिकले। थोर शास्त्रज्ञ जे आपले डॉक्टर अनिल काकोडकर तेही महापालिकेच्या शाळेत शिकले। आपले पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम तेही महापालिकेच्या शाळेत शिकले। म्हणून मी आपल्याला सांगतो, शाळा अतिशय एअर कंडिशन असेल, फी जास्त असेल, तिथं सोयी सुविधा जास्त असतील, मग ती शाळा चांगली। आणि महापालिका आणि सरकारी शाळा आणि याच्यामध्ये बिलकुल काही फरक नाही। त्या ठिकाणी शिक्षक कसे आहेत, शिक्षण कसं आहे, कसे शिकवतात याला फार महत्त्व आहे। तिथं ती वास्तू अतिशय सुंदर असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे। आयुक्त इकडे आहेत, मी आयुक्तांनाही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या आपल्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांवर एकदा आपले विजिलन्सचा स्क्वॉड पाठवा। कुठे पाणी नाही आहे तिथे पाणी तात्काळ द्या। हे स्वच्छता काही अभाव आहे तिथे तात्काळ स्वच्छता चांगली झाली पाहिजे। कुठे तुटफूट झालेली आहे त्याही ठिकाणी आपण लक्ष द्या आणि कुठे काही त्रुटी असतील त्या तात्काळ दूर करण्याचं काम करा।